खड्डे की रस्ता, सीतेपार आमगाव मार्गावर संतापाचा उद्रेक, संतप्त नागरिकांनी रोखले खनिजाचे टिप्पर. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सीतेपार आमगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने आज संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. सीतेपार परिसरात गौण खनिजाच्या अनेक खाणी असून येथून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक केली जाते. या सततच्या जड वाहतुकीमुळे सीतेपार आमगाव रस्ता अक्षरशः उखडला असून सध्या या मार्गावर रस्ता शोधूनही सापडत नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणेही कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान आज एका भरधाव टिप्परने मोटारसायकलस्वाराला धडक देऊन जखमी केल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त ग्रामस्थांनी काही काळ चक्काजाम आंदोलन करत गौण खनिजाची वाहतूक करणारे 30 ते 40 टिप्पर रस्त्यावरच अडवून धरले. घटनेची माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहनांची कागदपत्रे तपासून ओव्हरलोड गाड्यांना वजन तपासणीसाठी धर्मकाट्यावर पाठवले. जर शासनाने 7 दिवसांच्या आत रस्ता दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासनाने किमान तात्पुरती तरी रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. मेरा नाम अश्विन जगन्नाथ बिसेन है. आज हम लोहारा बीएससी थर्ड सेमेस्टर का पेपर देने के लिए गए तो आज रास्ते में ट्रक वाले ने जानबूझ के ब्रेक मारा. हम उसके पीछे होते हुए भी उसने पीछे नहीं देखा तो हमारी गाड़ी डायरेक्ट उसके चक्के के नीचे गई और मेरे को यहाँ पे लगा है. हम 3 लोग थे, इसी वजह से हमने उनके ट्रक वगैरह रोके गए हमारे गाड़ी. ये ट्रक पूरे परमानेंट के लिए बनना चाहिए सर ये वाले रोड से, क्योंकि आमगांव जाने तक के पूरी डस्ट आती है, हमारे आंखों में पूरे कपड़े खराब हो जाते सर. और जगह जगह पूरे खड्डे हैं. आमगांव जाने तक की पूरी व्यवस्था खराब है और ओवरलोडिंग चलती है ट्रक वगैरह. शासन ने इसकी तरफ पूरा 100% ध्यान देना चाहिए. माझे नाव प्रमोद रमेश भिसेन आहे. मी ग्राम सीतेपार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदियाचे रहिवासी आहे. आमच्या गावामध्ये भरपूर दिवसापासून खूप ओव्हरलोडिंग ट्रक चालतात. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाला ये जा करण्यासाठी खूप त्रास होत असतो. जागेजागी आपल्याला गड्डे दिसत असतात. तसेच जे हिरवळ आहे ते हिरवळ पूर्ण डस्टने भरलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असते. गावातील नागरिकांच्या स्वास्थ्यावर त्रास होत असते. याकरिता आम्ही वेळोवेळी अनेक ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. ग्राम सभेमध्ये एक ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती मागे. तसेच आरटीओ मध्ये आपण पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनाने याकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे. 2 दिवस ट्रक आपल्याला बंद होताना दिसतात, अजून पुन्हा तीच स्थिती येत असते. तर शासनाला आमचा एकच अट आहे की त्यांनी कृपया याकडे लक्ष द्यावा. नमस्कार, मी विजय बिसेन. मी ग्राम सीतेपार येथे एक नागरिक आहे. आमच्या गावातून जो खनिकर्म विभागाने जे ट्रक वगैरे चालत आहेत ते इलिगली चालत आहेत. हा रस्ता आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. या ट्रकची लिमिट फक्त 10 टन वाहक क्षमताची आहे, पण याच्यातून 40-50 टन माल जात आहेत. ह्या ट्रकमुळे काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इथून बघू शकता की इथून जे यांची गिट्टे आहे ते गिट्टे सांडत जात असते, त्याच्यानं मुरुम सांडत जात असते. शाळेतून येणारे जाणारे जे मुलं आहेत त्यांचे अपघात होत असते. गुरंढोरं वगैरे याच्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहेत. मी ह्याच्या आधी आमचे गावचे सरपंच साहेब यांच्यासोबत आम्ही एक मुख्य वाहतूक निरीक्षक केसकर साहेब यांच्यासोबत भेट झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही एक लेटर आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे, एक तहसीलदारला दिलं आहे, खनिकर्म अधिकारीला सुद्धा दिलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की नियमानुसार इथून जे ट्रकची वाहन क्षमता आहे ती फक्त 10 टनची आहे. 10 टनच्या वर इथून कोणताही ट्रक जायला नको. कारण की ह्यांच्यामुळे आम्ही आपलं गावाचं नुकसान का बरं करायचं, आम्ही आपल्या प्राणाची आहुती का बरं द्यायचं, आमचा एवढंच मुद्दा आहे. बस क्लिअर. आता ह्याच्यानंतर आपले आरटीओ साहेब वगैरे येत आहेत, केसकर साहेब वगैरे, त्याच्यानंतरची कारवाई आता जशी आम्हाला तक्रार प्राप्त झाली तर आम्ही त्वरित इथे येऊन जी वाहने इथे आढळलीत त्यांच्यावर आता आम्ही त्यांचे सर्व वाहनांचे कागदपत्र तपासून मोटार वाहन कायद्याच्या नुसार नियमानुसार जी कारवाई त्यांच्यावर शक्य आहे तसे चालान जे त्याच्यामध्ये आम्हाला नियमच्या बाहेर आढळतील वाहने त्यांच्यावर शासनाच्या मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना चालन जारी करण्यात येणार. जे वाहनं उभी आहेत सध्या त्यांना आता आम्ही
काटा करण्याकरता घेऊन जात आहोत. काटा करून झाला की जर त्याच्यामध्ये ते ओव्हरलोड आढळले तर त्यावर ओव्हरलोड संदर्भात जी कारवाई आहे ती